अरे भाई असा हसू नको ना यार. अरे आता थोड्या वेळापूर्वी वाट लागली, काम झालं नाही, प्लॅन फसला म्हणून रडत होता आणि आता कशाला हसतोय असा? बिघडलेला प्लॅन सुधारायची आयडिया सुचली म्हणून हसतोय. अरे मग ती आयडिया मलाही कळू दे ना. नाही म्हणजे कसं असतं की समजा समोरचा का बरं हसतोय आपल्याला माहित नसेल ना, तर आयदर आपण वेडे असतो नाही तर तो तरी वेडा. नाही आता आपण नाही वेडे, ती राधिका वेडी ठरेल बघ. कशी? हा केड्या मी तुला एक गोष्ट सांगतो. ही आहे गोष्ट एका सर्वसामान्य गृहिणीची. या स्टोरीमध्ये नायिका कोण आहे? नायिका कोण आहे तर पूर्वी अति भोळी असलेली आणि आता अति हुशार झालेली अशी राधिका नाही, सौ राधिका गुरुनाथ सुभेदार. अरे ते होत रे, आता नाहीये तसं. तुम्ही तर आता वेगळे होणार आहात ना. नाही वेगळे वेगळे नाही होणार, अजून वेगळे नाही होणार. तू गोष्ट ऐक ना. ही जी सौ राधिका गुरुनाथ सुभेदार आहे ना, हिच आपल्या घरच्यांवर नवऱ्यावर अतोनात प्रेम. किती? अतोनात प्रेम घरच्यांवर. आणि दुसरं काही जगच नाही. नवरा स्वयंपाक, पोरगा त्याचा होमवर्क, सासू सासरे. पुढे पुढे. हा तू कळलं ना. हा तर तिचं म्हणजे असं स्वतःचं जग तिने निर्माण केलंय, स्वतःचा संसार. आणि हे सर्वसामान्य गृहिणी काय करतात, आजूबाजूचे शेजारी पाजारी असतात हा, त्यांच्याशी चांगले संबंध आपण म्हणजे मेंटेन केलेले असतात. आपण नाही काय कुणी पेटला शेजारी त्याला हॅलो हाऊ आर यू करतो ना. हे काय करतात सर्वसामान्य गृहिणी, वहिनी पोपट पोहे केले तुमच्यासाठी, हो हे बघा लोणचं केलंय नानाजी, मग उद्या काय उपरपेंडी केली आहे तुमच्यासाठी आज. पुढे पुढे चल. हा तर असं ते हे खायला पहिला हे करून तिने असे सगळ्यांची वेगळं विश्व स्वतःचं निर्माण केलेलं असतं. आता एक दिवशी काय होतं, एक दिवशी तिचा नवरा म्हणजे गुरुनाथ सुभेदार हा एका शनाया नावाच्या सुंदर मुली बरोबर प्रेम प्रकरण करून तिचा विश्वास तोडतो. कळतंय ना तुला? तिचा संसार, तिचं जग तिच्यापासून हिरावून घेतो. ती काय करते, हे पहिले 4-5 दिवस रडते विडते, काय झालं माझ्या आयुष्यात सगळं होतं. नंतर ती इरेला पिटते. ती म्हणते माझा संसार तू हिरावलास, हा मी आता तुझी कंपनी बळकवते. अरे भाई हे सगळं मला माहिती आहे, ही गोष्ट माहिती. अरे मी बघितली आहे गोष्ट ही. नाही याच्यातली एक गोष्ट तू नोटीस नाही केली, जी मी पण नव्हती केली आतापर्यंत. कुठली? हे सगळं होण्यामागे कोण कारणीभूत आहे? हे कोणामुळे हे सगळं घडते? कोण एक मेन कारण सांग. मेन हा म्हणजे राधिकाचा वैताग, तिचा त्रास त्रास त्रास. ऐक तू गुरुनाथ सुभेदार. अरे बघ, जर मी तिचा संसार तिच्यापासून हिरावून घेतला नसता तर तिने कंपनी बळकावली असती का? नाही. मी जर तिचा संसार हिरावून घेतला नसती, बिझनेस वुमन झाली असती का? नाही. तिथे आपलं ते उपरपेंडी लोट ते चालू राहिलं असतं ना. सर्वसामान्य गृहिणी तीच राहिली असती. पण आता हे सगळं घडल्यानंतर तिचा गमावलेला विश्वास जर मला परत पाहिजे असेल तर मी काय करेन? मी तिचा संसार तिला परत देईन, त्याच्या बदल्यात ती मला कंपनी परत देईल. नाही समजली?
हे राधिकाचं जग. पाण्याचा जग आहे तो. समज रे तू काय. समजाय. हे राधिकाचं जग म्हणजे तिचा संसार. समज. आणि हे काय, हा माझा पेग. प्रेम आहे माझं, माझी कंपनी आहे. आता मी काय केलं, मी राधिकाचा संसार तिचं जग हिरावून घेतलं. त्या बदल्यात तिने काय केलं, माझी कंपनी हिरावून घेतली. कळलं ना तुला? हो. हा. आता बघ, आता जर मी राधिकाचा संसार तिला परत दिला तर काय होईल? ती कंपनी मला परत नाही का देणार? आता असं होणार नाही भाई. आता बदलली आहे. नाही किड्या, बदलत नाही बायका. अरे शेवटी सगळं काही असेल, मी बिझनेस वुमन असेल, मोठ्या कंपनीची मालकी, ती शेवटी कोण आहे? सामान्य गृहिणी. समज. आपल्या आजूबाजूला 50 उदाहरणं बघतो ना रे आपण. असतात की नाही, नवऱ्याने बायकोला मारहाण केली, मारझड करतो, नवरा उठता लात बसता बुक्की मारतो, ए तू अडाणी आहेस, अक्कल नाही तुला, तू मला बोलतेस. करतात की नाही नवरे? आणतात नुसते बायकांना. आणि सगळ्यांना माहिती होतं, सगळ्यांना माहिती, शेजारे पाजाऱ्यांना आवाज देतात, घरच्या लोकांना माहिती होतं. बोलत कोणी नाही. बोलत कोणी नाही, आपण काय केलं पाहिजे, नाही बोलत कोणी. पण जर त्या नवऱ्याला कोणी बोलायला गेलं तर माझं कुंकू, माझं संसार, त्यालाच प्रोटेक्ट करतात बायका. माहिती हो, करतात की नाही? सामान्य गृहिणी. त्यामुळे जर मी राधिकाचा हा संसार, तिचं जग तिला परत देतोय, तर तिला 300 करोडची कंपनी, 35 करोड बिरोड मध्ये काही इंटरेस्ट नाहीये. ती मला परत नाही का देणार? पण ती तुझ्यावर विश्वास कसा ठेवेल हे एवढं सगळं झाल्यानंतर? होणार खेड्या, सगळं होणार. राधिकाही विश्वास ठेवेल. राधिकाला तिचा संसार परत देऊन 300 करोडच्या कंपनीचा मालक हा गुरुनाथ सुभेदार कसा होतो बघच. सौमित्र, मी सकाळी लवकर निघणार आहे ऑफिसला. बरं जा, मग मी पण येतो तुझ्याबरोबर. नाही नको, तुला तुझी आता कामं आहेत ती तू कर. तू यामध्ये आता लक्ष नको घाल. राधा, मी माझी कामं आटपूनच येणार आहे. ओके? आणि मी यायचं ठरवलंय म्हणजे मी येणार. बरं मला सांग राधा, तू लवकर का जाणार आहेस ऑफिसला? म्हणजे त्या इन्स्पेक्टर शिवानी वगैरे येणार आहेत का? नाही, उद्या प्रेस कॉन्फरन्स आहे. प्रेस कॉन्फरन्स? हो. अरे मी रेवतीला सांगितलंय. अगं राधा, पण तू स्वतःच आता अशी प्रेस कॉन्फरन्स घेणार म्हणजे तूच तुझ्या ऑफिसमध्ये घडलेल्या घटनांची सारवासारव करतेस, असं नाही का वाटणार आहे? नाही, मला असं अजिबात वाटत नाही. मी फक्त लोकांना आवाहन करणार आहे. कसलं आव्हान? मी सांगणार आहे, ज्यांनी कोणीही चोरी केली आहे किंवा ज्याच्याकडे कागदपत्र आहेत त्यांनी ती आणून द्यावी. त्या व्यक्तीला काही होणार नाही याची काळजी मी घेईन. आणि सगळ्या लोकांना सांगणार आहे की त्यांना कुणाला या चोरीबद्दल काही माहिती असेल तर त्यांनी तातडीने पोलिसांना कळवावं. बस इतकंच. राधा, तू असं आव्हान केल्याने चोर खरंच समोर येणार आहे का? का नाही येणार? बघू की आपण. अगं पण राधा, त्याने काहीच नाही होणार आहे. तो चोर आहे राधा, असा प्रामाणिकपणे का येईल? आणि 35 करोड ही काही छोटी अमाऊंट आहे का राधा? आतापर्यंत तो कुठच्या कुठे घेऊन गेला असेल, शोधही लागणार नाहीये त्याचा. ह्याने काय होणार आहे? राधा, तो चोर आहे. चोर कळतंय का तुला? तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस नाहीये कोणी. हे बघ, मी गप्प बसले ना तर काही होणार नाही. पण राधा, बोलूनही काही होणार नाहीये. बघ राधा, तू ना उगाच कॉम्प्लिकेशन्स वाढवतेस, असलं काही करू नकोस प्लीज. पोलीस तपास सुरूच आहे. हा माझ्या बाजूने एक प्रयत्न. ठीक आहे,
तू घेतलायस ना निर्णय, जो काही निर्णय घेशील त्यात मी तुझ्या पाठीशी. ठेवते फोन. काय कशी आहेस? सॉरी खरं ते केडी बरोबर, पण काय नाही, मी शुद्धीत आहे. सौमित्रशी बोलत होतेस का? नाही म्हणजे बोल ना, मी आपलं सहज विचारलं. मित्राशी बोलतोच ना आपण. हो, मित्र आहे माझा तो. आहेच हो, मित्रच आहे आणि उलट असं मित्र आपला जवळचा कोणीतरी एक असायलाच पाहिजे ना, ज्याच्याशी मनातलं बोलता येईल सगळं. आता तर सिच्युएशन अशी चालली की त्याच्यामध्ये असं जिवलग जवळचा पाहिजेच, आणि तो आहे ना तसा. राधिका, तुला जरा सांगायचं होतं मनापासून. काय मी आतापर्यंत असं काहीच केलेलं नाही की तू माझ्यावर काही विश्वास ठेवावास, राईट? पण तरी मी मनापासून सांगतो एक गोष्ट परत. हे जे काही झालं ना, 35 करोड वगैरे कागदपत्र, जेणे कुणी चोरले असतील, तो जेलमध्ये जायला पाहिजे. नाही खरं, जेलमध्येच जायला पाहिजे तो. आणि त्याच्यासाठी माझ्याकडून तुला काही मदत लागली तर तू सांग मला बिनधास्त, विदाउट एनी हेजिटेशन. सिरियसली, म्हणजे आपण म्हणतो ना खारीचा वाटा, तर तसं माझ्या बाजूनं काही झालं तरी मी करायला तयार आहे. मला तू मनापासून सांग, हा प्लीज. राधिका, शेवटी हा गुरुनाथ सुभेदारच तुझ्या कंपनीतून गेलेल्या 35 करोडच्या चोराला पकडून देणार आहे. बघ, हा गुन्हेगार तुझ्या ताब्यात असेल आणि त्याच्यानंतर तू अशी मान फिरवून माझ्या पुढ्यातून जाऊ नाही शकणार. तुला यानंतर कायम माझ्या पुढे तुझी मान झुकवावीच लागेल. जस्ट वेट अँड वॉच. मम्मा, मी ना गॅरीला ब्लॉकच करते. आता ब्लॉक बी करून काय होत नसतं ग शनू बेबी. गॅरीची ना हरेरावी दिवसेंदिवस वाढायला लागते. आय स्वेअर यार, किती बोलला माहितीये त्या पॅरेटला. बिचारा केवढा हर्ट झाला होता. अरे नुसतं बोलला नाही ग, भांडला त्याच्याशी कथा कथा. युजलेस. मम्मा, गॅरीला युजलेस म्हणू नकोस हा. युजलेस नसतं का? कोण आहे कोण तो? अरे राधिका मसालेमध्ये एक साधा कारकून आहे. मी त्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. मम्मा, हे बघ, पॅरेट तर बिचारा आहेच, पण गॅरी पण पुअर आहे ना. हो, गॅरी पुअरच आहे. गॅरीला काय पगार मिळतो आणि 35 करोड मिळाले ते वापरता येत नाही म्हणजे तो पुअरच आहे. अगं तसं नाही मम्मा. अगं गॅरीला असं वाटतंय की मी दुसऱ्या कोणाबरोबर तरी फिरतीये, तर त्यांनी मिसअंडरस्टँडिंग करून घेतलंय. तो जेलस झाला. दॅट्स इट. काही मिसअंडरस्टँडिंग वगैरे काही नाहीये. मला तर आता असं वाटायला लागलं ना, तो पॅरेटच तुझ्यासाठी बेटर. व्हॉट? येस मम्मा, पॅरेट माझा फ्रेंड आहे. असू देत, पण तो तुझ्यासाठी बेटर आहे. निदान गॅरी सारखा चोर नाहीये तो. ते काही असलं ना तरी पॅरेट नाही कधी. ओके शर्मरी, शर्मरी, सुलक्षणा 26चा इन्सल्ट केलाय त्यांनी. मी त्याला आता सोडणार नाही. मी सोडणार नाही. नाही तुझं त्या पॅरेट बरोबर लग्न लावून दिलं ना, तर मी पण नावाची सुलक्षणा नाही. अँड आय मीन इट. यशस्वी हो सुंदर. यशस्वी, ठीक आहे. सगळं ठीक होईल बाय. माहिती देवापाशी एकच प्रार्थना आहे, ज्यांनी कोणी हे दुष्कृत्य केलं असेल का नाही, तो लवकरात लवकर पकडला जावा. हो ना? आज खरं तर खूप दडपण आलंय. मोठी जबाबदारी आहे. म्हणूनच मी हे एक वेगळं पाऊल उचलायचं ठरवलं. सुनबाई, नेहमी वेगळं काही करणारेच यशस्वी होत असतात. आणि एक लक्षात ठेव, आपण कायम प्रामाणिकपणे काम करायचं. आपण कोणाचं वाईट केलं नाही, आपलं वाईट होणारच नाही. हो. हा, थोडाफार त्रास होईल, पण यातून मार्ग निघेल. आई, हे अथर्व, आई आज तू टीव्ही बघेला ना? हो. मग मी पण येऊ का? अथर्व, नको बाळा. अथर्व,
आईला काम आहे ना आज, आज नको. काम आटोपलं की नंतर जाऊया. मग मी नया कलर चाहू. जा खेळ. आई बाबा निघू. हो. राधिका, ऑल द बेस्ट राधिका. तुझ्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळू दे. तिच्या प्रयत्नांना यश येणारच आहे. तू तुझं बघ काय होईल ते. मी निघते आई. हो, सावकाश. अरे की नाही मजा. त्या पोपटाचे असे 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 पंख काढले त्या गुरुनी. हा केडे तू ना जरा लिमिट मध्ये राहा. काय लिमिट मध्ये राहा. हा एक तर तू बायको, तू पतिव्रतेसारखं बघायला हवं. व्हॉट? कसली व्रता? ते व्रताची पत्नी नाही, पतीचा व्रता. अगं म्हणजे हजबंड स्वेअर ग. जाऊ दे ना, जे तू नाही आहे ते तुला कशाला समजून सांगायचं. गप्प बस तू. गप्प काय, मी कशाला गप्प बसू. हा आणि तुम्ही मला सांगा, तो पोपट तुमचा काय फॅमिली फ्रेंड आहे. हा फॅमिली तरी ओळखता का तुम्ही. अलग फॅमिली सगळी. अहो म्हणजे माझ्या घरात राहता आणि माझ्याच विरोधात बोलता. जिस थाली में खाते हो उसी में चेक करते हो. केडे गप्प बसा ना तर मारीन तुला आता. तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही. हा बेल वाजवू नका. मी कुठे वाजवली? नाहीतर काय कुठून आला आवाज. अरे दारावरची बेल वाजली केड्या. हाँ, मेरा शेर आ गया. वो तुम्हारा पोपट है पावशेर, ये है हमारा शेर. कोण आलं? ओ ओ घरात कसे आला तुम्ही? बाहेर जा, बाहेर जा. ताबडतोब निघा, निघा, निघा. शनाया, मला तुझ्याशी बोलायचंय. काय बोलायचं आता? हा काल खूप 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 बोललात तुम्ही. हा जा जा, निघा, 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 निघा. अहो मी त्याचीच माफी मागायला आलोय. ओ माय गॉड, माफी मागायला आलाय. माफी मग माफी मागायला आलाय. मला तर नक्कीच तुझा काहीतरी प्लॅन वाटतोय. किडे, ओ मामा, तुम्हाला काय सगळे शकुनी मामा वाटतात का प्लॅन करायला. हा अहो माझ्या मित्राचं मन मोठं आहे, त्याला शिष्टाचार आहे म्हणून तो माफी मागायला आलाय. शनाया, मला तुझ्याशी एकट्यानं जरा बोलायचं. एक मिनिट. जे काय बोलायचं असेल ना ते माझ्या समोर बोलायचं, कळलं? बायको आणि नवऱ्याच्या मध्ये मध्ये करायचं नसतं. त्या दोघांना बोलू द्या, आपण दोघं बोलू. आणि पण असं कसं? शनाया, असं चल. कसं काय. प्लीज जरा 2 मिनिटं ऐकून तर घे ना माझं. नाही म्हणजे नाही. आपण काय बोलायचं इकडे? ऊन खूप आहे, छत्री घे. पैसे द्या. रघु. हा सर. अरे सगळी तयारी झाली का? हो सर झाली. हा ती दोघं जण प्रिंट मीडियासाठी प्रेस नोट काढायला गेली. मॅम तुम्हाला अजून काही हवंय का? नाही आणखीन काही नको, झालंय ऑलमोस्ट सगळं. राधिका आली की आपण लगेच सुरू करू. राधिका निघा. झाली ना सगळी तयारी? हो वहिनी, जवळजवळ सगळी तयारी झालेली आहे. सगळे तुमचीच वाट बघते. ऑलमोस्ट सगळं रेडी. सुरू करायचा इंटरव्ह्यू 5 मिनिटात करू. बरं, मी काही नोट्स काढल्यात आणि हे मुद्दे लक्षात ठेवशील. ऑल द बेस्ट. आणि राधा, हे जे काही मुद्दे आहेत ते लक्षात घे, पण तुला जे काय सांगायचं आहे किंवा म्हणायचं आहे, जे बोलायचं आहे ते सुद्धा जरा आठवून ठेव. मी ना मनापासून आवाहन करणार सगळ्यांना, जे आहे ते मनापासून बोलेल. त्यामुळे असं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. ऑल द बेस्ट. मॅडम, आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. बोला ना. मॅडम, खरं तर मी सर्व स्टाफच्या वतीने बोलतोय की आज ही आपल्यासाठी खूप मोठी परीक्षा आहे. तुम्ही आमचे आदर्श आहात, त्यामुळे आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. तुम्ही काळजी करू नका मॅडम, त्याच्यामुळे मला सगळं ठीक करणार. मी सगळेजण माझ्या सोबत आहात, हाच मोठा आशीर्वाद. विनी, सगळेजण आलेत पण अजून गुरुनाथ आलेला नाहीये. कुठे?